तसं पाहायला गेलं तर मला माहिती आहे तुम्ही देशाच्या वेगळ्या वेगळ्या कोपऱ्यातून आलेला आहात. अँड द फर्स्ट टाईम वेन आय हर्ड अबाउट दिस, ठीक आहे काय आज कर 2 मिनटं पहिले बोलून घेतो राहू दे. द फर्स्ट टाईम आय हर्ड अबाउट दिस फ्रॉम अखिल that everyone's coming together, I asked him what is the nature of the program. Is it only celebrating 1 year of the Shiva Sanchar Sena? That could be a reason. Is it asking all of you to withdraw the cases against him? That could be another reason. Or are we doing something very meaningful? And of course, over the last 2-3 days that he's been speaking to me, telling me about the event, I'm really happy to hear his line of thought, his vision for the Shiva Sanchar Sena, and what he really wants to achieve from this. तसं पाहायला गेलं तर आपण एका रॅपिडली चेंजिंग म्हणजे फटाफट बदलणाऱ्या जगात राहत आहोत. गेल्या 24 तासामध्ये पण जे काही जागतिक अर्थव्यवस्थेवर इम्पॅक्ट होत आहे, कधी ऐकतोय सीजफायर झाला, कधी ऐकतोय सीजफायर ब्रेक झाला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सुरू झालं, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झालं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या देशावर काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार मला वाटतं खूप बारकाईने आपण करणं गरजेचं आहे. ऑफकोर्स पण हे जरी आपण करत असलो आणि आत्ता जे काही चाललेलं आहे ह्याचा इम्पॅक्ट पुढच्या 3-6 महिन्यावर काय होणार हा विचार जरी आपण केला तरी जर होरायझन बघितलं आपण पुढच्या 5 वर्षाचं, द 3 मोस्ट इम्पॉर्टंट इश्यूज फॉर द यूथ ऑफ टुमॉरो. I'm not going into the current issues. I'm not going into polarization that has been created today in the name of region, religion, everything. But over the horizon, over the span of next 5 years, the 3 biggest issues for the youth or for the country that are going to arise for us are going to be jobs, jobs and jobs. हे सगळ्यात महत्त्वाचं होणार आहे. कारण जे काही मी ऐकतोय, जे काही मी पाहत आहे, अनेक वेगळ्या जागतिक स्तरावर ज्या चर्चा होतात, वर्ल्ड बँकचे जे अजय बांगा आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये फक्त एशिया आणि आफ्रिकामधून जवळपास 1.2 बिलियन लोक ही जॉब मार्केटमध्ये येणार आहेत. आपण ते जॉब्स देऊ शकणार आहोत का अजूनही आपल्याला माहिती नाही आहे. आत्ताच मला वाटतं आपण जे सांगत होतात की एआयमुळे अनेक लोकांची भीती आहे की एआय जॉब्स रिप्लेस करणार. जॉब्स रिप्लेस नाही करणार, नेचर ऑफ जॉब्स बदलणार. आणि जर नेचर ऑफ जॉब्स बदलत असलो तर मला वाटतं आपलं हे कर्तव्य आहे आणि खास करून आपल्यासारख्या पक्षाचं एक कर्तव्य आहे जो पक्ष भूमिपुत्रांसाठी असेल, जो पक्ष जॉब्ससाठी असेल निर्माण झाला, नोकऱ्यांसाठी निर्माण झाला. आणि योगायोगाने वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आहे, ज्यांनी पक्षच मुळात स्थानिकांसाठी नोकऱ्या देण्यासाठी सुरू केला होता. मला वाटतं आपलं हे कर्तव्य आहे की ह्या चेंजिंग नेचर ऑफ जॉब्समध्ये आपण आपल्या तरुणाला, आपल्या तरुणींना त्या जॉबशी किंवा ते नेचर ऑफ जॉबशी अलाइन करणं खूप गरजेचं आहे. अखिल, जे आत्ता मी तुम्हाला सांगत होतो की what I expect from you in the coming months is to hold sessions across Maharashtra in various districts, breaking down what AI is, breaking down the fear of AI and converting it to opportunities for the youth of Maharashtra and maybe across the country also. I think we will be the first political organization to do so, and that is something you must take forward. पण हे होत असताना खऱ्या अर्थाने आपण एआयचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करू शकू. जर आपण खरोखर जॉबची जी काही ओळख आहे ती बदलत असू तर मला वाटतं आपलं जे कर्तव्य त्याचं पालन करत असताना आज इथे माझ्यासोबत सचिन भाऊ आहेर आले, ते भारतीय कामगार सेनेत देखील आहेत. अनेक वर्ष जी भारतीय कामगार सेना असेल किंवा स्थानिक लोकाधिकार समिती असेल, मग बँकांपासून आपल्या वेगळ्या ठिकाणी युनियन्स जे आहेत, तसं पाहायला गेलं तर जवळपास सगळ्याच 5 स्टार हॉटेल्समध्ये, सगळ्याच 3 स्टार हॉटेल्समध्ये, सगळ्याच कॉलेजेसमध्ये, सगळ्याच हॉस्पिटलमध्ये शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचीच युनियन आहे. If you go across Mumbai, anywhere, and especially for all the job creators who are here, just peep into any good hotel across Mumbai, you will find a union of the Bharatiya Kamgar Sena. Yes, of course, while asking for jobs, there is a demand letter that goes saying, yes, we want a job here. Maybe people like Akhil sometimes protest also. And there are also hotels and there are also units and there are also industries who call us saying, look, we are starting off a unit here. We want your union. Please come and formulate a union here. The only reason for that is for the past 60 years, my grandfather, Vandana Hindra Samrat Balasaheb Thackeray, has ensured that we upgrade the skills. We upgrade the skill sets. We provide the basics. For example, तुम्ही आता इंग्लिश स्पीकिंगचं बोललात.
इंग्लिश स्पीकिंगचा आपण कोर्स हा शिवसेना भवन इथे वर्षानुवर्ष चालवत आलेलो आहे, मोफत चालवत आलो आहे, फ्री ऑफ कॉस्ट चालवत आलो आहे की होय भूमिपुत्रांना आपल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. पण ते होत असताना जसं आधी जेट एअरवेज होतं, एअर इंडिया होतं, आत्ता इंडिगो आहे, एअरपोर्टला आहे, सगळीकडे जे युनियन्स आहेत, वेन यू आर केटरिंग टू द वर्ल्ड यू मस्ट स्पीक द लँग्वेज ऑफ द वर्ल्ड. सो रिस्पेक्टिंग युअर मदर टंग, learning new languages, respecting your basics but learning new skill sets is very, very important. I think that is the ethos of Shiva Sena, that is the ethos of the Bharatiya Kamgar Sena and the Sthaniya Lokadhikar Samiti, and that will be the ethos when you accept working with Shiva Sanchar Sena. I can provide you the quality as long as you can provide the jobs to people in Maharashtra, and that is my word to you. मला वाटतं हे सगळं आपण काम एकत्र करणं गरजेचं आहे, कारण आता बदलतं जग आहे. फिनटेकचा आपण उपयोग केला, वापर केला, त्याचा उल्लेख आत्ता केला. फिनटेक असेल, डेटा सेट्स असतील, डेटा सेंटरमधून खरोखर किती जॉब्स निर्माण होतात, पण त्याचं जे इन्व्हेस्टमेंट येते त्याचा काय परिणाम होऊ शकतो. ओव्हरऑल मला वाटतं आपण एकमेव पक्ष आहोत जे पहिल्यापासून आत्तापर्यंत इतर सगळे पेरिफेरल विषय जरी घेतले तरी आपल्या कोअरला आपण नोकऱ्यांबद्दल बोलतो, जॉब्सबद्दल बोलतो, आणि ह्याच संधी आपण पुढे जर निर्माण करायचे असतील तर मला वाटतं सगळ्यांना आपल्याला एकत्र काम करून पुढे या देशाला नेणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा या समिटमध्ये आपल्या सर्वांचंच स्वागत करतो. मी जास्ती काही वेळ बोलणार नाही, कारण मला पुढचं जॉब पोर्टल आणि मला वाटतं अनेक काही गोष्टींचं उद्घाटन करायचं. पण हे सगळं करत असताना आपलं सगळ्यांचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मला वाटतं हा जो एक संवाद आहे आपला, कारण काय झालं आहे आता संचार सेना म्हटल्यानंतर संवादाबद्दलच एव्हरीवन्स टॉकिंग अराउंड द वर्ल्ड. इवन दो एव्हरीवन्स कनेक्टेड, आय डोंट नो हाऊ मेनी पीपल आर रिअली टॉकिंग हार्ट टू हार्ट. जर कम्युनिकेशन असतं, जर देशांमध्ये कम्युनिकेशन असतं, जर धर्मांमध्ये कम्युनिकेशन असतं, लोकांमध्ये कम्युनिकेशन असतं, जातींमध्ये, समाजामध्ये कम्युनिकेशन असतं, जेवढी कनेक्टिव्हिटी आहे तर अनेक वाद हे निर्माणच झाले नसते. आणि मला वाटतं हे कम्युनिकेशन आपण जेवढ्या लोकांपर्यंत नेऊ शकू, ही संधी लोकांपर्यंत नेऊ शकू, मला वाटतं आपण या देशाचा, आपल्या समाजाचा आणि जगाचं काही ना काहीतरी भलं केल्याशिवाय राहणार नाही. आज मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुर्तास तिथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.